brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. की हा वार्तालाप होत असताना काही गोष्टी मला सांगायच्या होत्या. मी ज्या पक्षाचा मागची 4.5 वर्ष अध्यक्ष होतो, ज्या पक्षात मी 26 वर्ष 6 महिने 14 दिवस काढले, त्या पक्षाच्या नेत्यांचे, त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे सुद्धा मनापासून आभार. त्या पक्षात मी असताना मला वेगवेगळी संधी मिळाली. ती संधी अर्थात माझ्या नागरिकांनी मला निवडून दिलं, मला पाठिंबा दिला, क्रेज निर्माण केली, त्याच्यामुळं पार्टीला दखल घ्यावी लागली. त्याच्यामुळं जे जुन्या पक्षाने मला दिलं त्यांचे मनस्वी आभार. त्यांच्याबद्दल कुठल्या प्रकारची कटुता, नाराजी किंवा राग हा कालही नव्हता, आजही नाही, उद्या सुद्धा नसेल. मी याच्या अगोदर सांगितलं त्याप्रमाणे आता मात्र त्या पक्षात माझा कोणाशी संबंध नसेल. त्याला अपवाद होता आदरणीय पवारसाहेब असतील. उद्याच्या काळामध्ये कधीतरी पवारसाहेब कुठे भेटले तर मी तेवढंच त्यांना आदराने, श्रद्धेने त्यांना नमस्कार करेन, त्यांचे चरण स्पर्श करेन, कारण की ते व्यक्तिमत्वच खूप वेगळं आहे. पण इतरांशी माझा कुठल्या प्रकारचा संबंध नसणार. आता समोर भेटले तर जुने जे नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा बिलकुल काय संबंध नाही. ते माझे कालही नाही का बंधू भगिनी होते आणि उद्या सुद्धा राहतील. पण इतर नेत्यांच्या संदर्भात फार काय माझी काही जवळीक राहणार नाही. याचं कारण आहे की मधल्या काळात मला जो कटू अनुभव आला, मुळात ती लढाई जी होती ती लढाई माझ्यासाठी नव्हती. काल पण एका ठिकाणी माध्यमाशी बोलत राहिलं की माझ्यासमोर असा विषय होता की अपक्ष म्हणून लढावं. अपक्ष निवडून यायला अडचण नव्हती, पण विषय होता विचारधारेचा. आपण ज्या विचारधारेवर मागची 26.5 वर्ष राहिलोय, ज्या विचारधारेला मानून आपण समाज जीवन आणि समाजकारण, राजकारण चालवलंय, त्याला मूठ माती का द्यायची. आणि त्याच्यासाठी एकच पर्याय होता, तो काँग्रेस पक्ष. अर्थात काँग्रेसच्या राज्याच्या आणि देशाच्या स्तरावरच्या सगळ्या नेत्यांचे मनापासून आभार. तरी माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब जे आमचे प्रांताध्यक्ष आहेत, माननीय बंटी पाटील साहेब जे या जिल्ह्याचे प्रभारी आहेत काँग्रेसचे, त्यांच्याकडूनच बऱ्याचशा गोष्टी झाल्या, म्हणजे चांगल्या गोष्टी घडल्या. त्याचबरोबर माननीय विश्वजित कदम साहेब, माननीय विजयजी वडेट्टीवार साहेब जे आमचे विधिमंडळाचे नेते आहेत, या सगळ्यांचे मनस्वी आभार. वरच्या बाजूला म्हणजे राहुलजी गांधी साहेब, माननीय खरगे साहेब जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, म्हणजे सोनिया गांधीजी मॅडम, म्हणजे प्रियंका गांधी मॅडम, यांचे सगळ्यांचे आभार. शहर स्तरावरच्या पण नेत्यांचे आभार, कारण की पहिले 48 खूप प्रेशर होता. जसं प्रशांत जगतापनी जुन्या पक्षाचा राजीनामा दिला, त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये मला घेण्यात येऊ नये अशा प्रकारे पण काही लोकांनी कोणाकोणी गेली, त्या ठिकाणी प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला. पण काँग्रेसनी जी भूमिका घेतली त्याबद्दल काँग्रेस पक्षाला सॅल्यूट आहे. काँग्रेस पक्षाने सांगितलं की काँग्रेस पक्ष हा काँग्रेसचेच नेते चालवतात, इतर पक्ष चालवत नाहीत. त्याच्यामुळं या ठिकाणी माझा 26 डिसेंबर 2025 प्रवेश होऊ शकला. तो प्रवेश झाल्यानंतर नंतरच्या काळामध्ये काँग्रेसने ज्या पद्धतीने मला स्वीकारलं ते मी आयुष्यभर विसरणार नाही.